Good morning students, welcome back to our Educational Academy YouTube channel. Today we are going to see an important cell organelle that is mitochondria. बघा माइटोकॉन्ड्रिया आपल्याला शिकायचा आहे, हा खूप महत्त्वाचा असा सेल ऑर्गेनेल आहे. तर हा माइटोकॉन्ड्रिया म्हणजे यालाच पॉवर हाऊस ऑफ द सेल असंही म्हटलं जातं. पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजेच सेलला लागणारी जी काही एनर्जी आहे, सेलला लागणारे जे काही सप्लाय पॉवर सप्लाय आहे, दॅट पॉवर सप्लाय इज ऑकर्स थ्रू माइटोकॉन्ड्रिया. म्हणजे काय, आता मी जे तुमच्याशी बोलतोय ह्या बोलण्यासाठी जी एनर्जी लागते, दिस एनर्जी इज कमिंग फ्रॉम माइटोकॉन्ड्रिया. आता तुम्ही म्हणाल एनर्जी तर फूड पासून मिळते, बरोबर आहे. एक्झॅक्टली एनर्जी फूड पासूनच मिळते, पण त्या फूड एनर्जीचं जे काही ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं, ते ग्लुकोज डायरेक्टली आपल्याला एनर्जी म्हणून नाही युटिलाइज करता येत. तर सेलला सेलची करन्सी म्हणून एका विशिष्ट फॉर्ममधली एनर्जी लागते, जसं की ATP. ATPच्या फॉर्ममधली ती एनर्जी लागते. अँड दिस कन्व्हर्जन ऑफ दिस एनर्जी ओके एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये आणण्याचं जे काम आहे हे माइटोकॉन्ड्रियामध्ये होतं. म्हणून माइटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हटलं जातं. सिम्पली जसं आपल्याकडं करन्सी कोणती आपली रुपये, ओके, 1 रुपया इज अ करन्सी, तसं त्या सेलची करन्सी आहे ATP. म्हणजे माझ्याकडे 10 पोते सोयाबीन आहे, तर मी सोयाबीन घेऊन साखर विकत नाही घेऊ शकत दुकानातनं. मला ती सोयाबीन विकून पैसे घ्यावे लागतील आणि ते रुपये पुन्हा ते साखर विकत घेण्यासाठी वापरले पाहिजेत. लाईक दॅट करन्सी ऑफ अ सेल इज ATP, दॅट इज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. या फॉर्ममध्ये एनर्जी काय करतं, माझी बॉडी युटिलाइज करतं. म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय, माझे जे काही मुवमेंट होतात, ऑल आर रिक्वायर्ड ATP एनर्जी. And this ATP energy formation is takes place in mitochondria. Hence mitochondria is known as powerhouse of the cell. मग या माइटोकॉन्ड्रिया बद्दलची माहिती आपल्याला इथं शिकायची आहे. इम्पॉर्टंट सेल ऑर्गेनेल दॅट इज माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया बघा, हा माइटोकॉन्ड्रिया लेन्स शेप सेल ऑर्गेनेल आहे. अँड दिस सिलेंड्रिकल और यू कॅन कॉल इट ॲज अ सिलेंड्रिकल. सो हा सिलेंड्रिकल शेप, माइटोकॉन्ड्रिया इज अ सिलेंड्रिकल सेल ऑर्गेनेल अँड इट इज फाउंड इन ऑल यूकॅरिओट्स. कोणामध्ये सापडतो? ऑल यूकॅरिओट्स मध्ये हा सापडतो. इन यूकॅरिओट्स स्पेशली इट इज फाउंड इन एरोबिक ऑर्गॅनिझम्स. एरोबिक ऑर्गॅनिझम्स, या एरोबिक ऑर्गॅनिझम्स मध्ये हा माइटोकॉन्ड्रिया सापडतो. मग ऑल यूकॅरिओटिक एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ऑर्गॅनिझम्स कंटेन्स माइटोकॉन्ड्रिया. अँड दिस पॉवर हाऊस ऑफ द सेल इज ॲब्सेंट इन, कोणामध्ये ॲब्सेंट असतो माइटोकॉन्ड्रिया? मग प्रोकॅरिओट्स. ॲब्सेंट इन प्रोकॅरिओट्स आणि मॅच्युअर RBC. बघा, मॅच्युअर RBC मध्ये हा काय असतो? ॲब्सेंट असतो. प्रायमरी RBC मध्ये त्या प्रेझेंट असतो, पण मॅच्युअर RBC मध्ये मात्र ॲब्सेंट असतो. आणि मॅच्युअर RBC आणि प्रोकॅरिओट्स याच्यामध्ये काय असतो? तो ॲब्सेंट असतो. ओके, ॲब्सेंट इन मॅच्युअर RBC अँड प्रोकॅरिओट. इट इज प्रेझेंट इन ऑल यूकॅरिओट्स आणि एरोबिक ऑर्गॅनिझम्स. ऑल यूकॅरिओट्स मध्ये स्पेशली एरोबिक ऑर्गॅनिझम्स मध्ये प्रेझेंट असतो, म्हणजेच अनएरोबिक यूकॅरिओट्स मध्ये ॲब्सेंट असतो. मग इकडे लिहायला हरकत नाही, अनएरोबिक यूकॅरिओट्स. आता अनएरोबिक यूकॅरिओट्स म्हणजे काय, किंवा एरोबिक यूकॅरिओट्स म्हणजे काय? तर जे हवेच्या माध्यमातनं त्यांचं एनर्जी प्रिपरेशन करतात, किंवा इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन द एनर्जी प्रिपरेशन प्रोसेस इज गोइंग ऑन.
त्यांना म्हणायचं एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच डझंट रिक्वायर एनी ऑक्सिजन फॉर देअर रेस्पिरेशन. त्यांच्या रेस्पिरेशनसाठी किंवा त्यांचं जे काही फूड प्रिपरेशन आहे, फूड प्रिपरेशन और ब्रेकडाउन ऑफ फूड एनर्जी प्रिपरेशनची प्रोसेस इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, इन ॲब्सेन्स ऑफ O2 चालते, त्यांना अनएरोबिक म्हणायचं. आणि ज्यांच्यामध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ही एनर्जी तयार करण्याचं काम चालतं त्यांना एरोबिक ऑर्गॅनिझम्स म्हणायचं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, मायटोकॉन्ड्रिया इज प्रेझेंट इन ऑल एरोबिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आणि इट इज ॲब्सेंट इन RBCs, मॅच्युअर RBCs, देन प्रोकॅरियोट्स अँड अनएरोबिक युकॅरियोट्स लाईक ईस्ट. आता ईस्ट कसा आहे, हा ईस्ट म्हणजे सॅक्रोमायसिस सेरेवेसी. ईस्ट इज अ अनएरोबिक युकॅरियोट आहे, फंजाय आहे ते नाही का, मग त्याच्यामध्ये मात्र हा ॲब्सेंट आहे. तर अशा पद्धतीनं या मायटोकॉन्ड्रियाला आपल्याला सांगता येईल की पॉवर हाऊस ऑफ द सेल युजफुल इन जनरेशन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP in presence of air, so or in presence of oxygen. So this is called mitochondria. Now number of mitochondria. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की किती नंबर मायटोकॉन्ड्रिया किंवा किती मायटोकॉन्ड्रिया आर प्रेझेंट इन अ सेल. So single cell contains 1 to more number of many number of mitochondria. This number is decided on the function of a cell. आता त्या सेलचं काय फंक्शन आहे त्यावरनं हा नंबर काय केला जाईल, डिसाइड केला जाईल. जर एखाद्या सेलला खूप सारं काम असेल तर त्या सेलमध्ये ऑब्विसली मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त असेल, कारण त्या सेलला एनर्जी जास्त लागणार आहे. अँड दिस सेल इज हॅव्हिंग मोर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. एखादी फॅट सेल असेल किंवा तिला तिथं जास्त काम नसेल तर त्या सेलमधला मायटोकॉन्ड्रियाचा नंबर ऑब्विसली काय असेल, कमी असेल. सो दिस इज रिगार्डिंग नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. जर सेल फंक्शनल असेल, फॉर एक्झाम्पल मसल सेल्स असतील तर त्या मसल सेल्सला जास्तीची एनर्जी लागते म्हणून त्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त असतो. वन मोर एक्झाम्पल इज देअर, द सीड इन अ डॉर्मन्सी फेज or dormant seed is having less number of mitochondria. Dormant seed is having less number of mitochondria as compared to germinating seed. आता या germinating seed मध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर काय असेल, जास्त असेल, कारण इथं त्या एम्ब्रियोला एनर्जी प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. जे रिझर्व फूड आहे त्या रिझर्व फूडमधनं ATP एनर्जी त्याला प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. म्हणजे ऑब्विसली जर्मिनेटिंग सीड इज हॅव्हिंग मोर नंबर ऑफ दिस मायटोकॉन्ड्रिया ॲज कम्पेअर टू डॉर्मंट सीड. डॉर्मंट सीड म्हणजे काय, ज्याची सुप्त अवस्था चालू आहे, त्या सुप्त अवस्थेतल्या सीडला एनर्जीची गरज नाहीये, राईट. मग याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर कशाला जास्त असेल, याच्यामध्ये तो कमीच असेल. सो दिस नंबर इज डिपेंड ऑन फंक्शन्स ऑफ द सेल. त्या सेलचे फंक्शन किंवा त्या टिश्यूचे फंक्शन याच्यावरनं हा नंबर काय केला जातो, डिसाइड केला जातो. सो इफ सेल इज हॅव्हिंग मच मोर वर्क और खूप सारे कामं तिला करायचे असतील तर त्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया नंबर जास्त असेल, रेस्टिंग फेजमधल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर कमी असेल. दिस इज रिगार्डिंग नंबर ऑफ दिस मायटोकॉन्ड्रिया. नाउ विल सी पोझिशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. पोझिशन बघा, आता त्या सेलमध्ये जनरली पेरिफेरीमध्ये न्यूक्लियाच्या पेरिफेरीमध्ये हे मायटोकॉन्ड्रिया पसरलेले असतात. हे मायटोकॉन्ड्रिया आर स्प्रेड or distributed in all the cytoplasm of a cell in a general cell. नॉन स्पेसिलाइज्ड सेल्समध्ये जिला काही खास फंक्शन नाही आहेत अशा सेलमध्ये त्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला पेरिफेरी म्हणतो आपण त्याला, पेरिफेरीमध्ये हे मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. आता काही सेल्समध्ये ज्यांना स्पेशल फंक्शन आहेत, समजा ती सेल डिव्हिजनला आलेली असेल. मग सेल डिव्हिजन म्हणजे काय,
तर इथं क्रोमोझोम्सचं सेपरेशन करायला लागतं. मग क्रोमोझोम सेपरेट करताना एनर्जी लागते आणि मग ऑब्व्हियसली जिथं स्पिंडल असतात म्हणजे जिथं हे क्रोमोझोम असतात तिथं मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त असतो. कारण ही सेल आता काय होणार आहे, डिव्हिजन करणार आहे. कशाचं? क्रोमोझोमचं. आणि मग क्रोमोझोमच्या जवळ मायटोकॉन्ड्रिया असणं गरजेचं आहे कारण त्याला एनर्जी लागणार आहे त्या सेपरेशनला. हेन्स दिस सेल कंटेन्स मायटोकॉन्ड्रिया नियर द स्पिंडल. In the same way, in a case of cells, at the base of flagella and that cilia, त्या फ्लॅजेल्लाच्या बुडाला किंवा सिलियाच्या बुडाला जे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत, हे फ्लॅजेल्ला किंवा सिलिया काय आहेत, लोकोमोटरी ऑर्गन आहेत, स्पेशली फ्लॅजेल्ला. मग या फ्लॅजेल्लाच्या बुडाला किंवा फ्लॅजेल्लाच्या बेसला मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त असतो कारण इट रिक्वायर्स एनर्जी फॉर मुवमेंट पर्पज. हेन्स द पोझिशन ऑफ दिस मायटोकॉन्ड्रिया इज नियर द न्यूक्लियस और इट इज डिपेंड ऑन द फंक्शन ऑफ सेल अगेन. जर ती लोकोमोटरी सेल असेल आणि तिला जर एखादा फ्लॅजेल्ला असेल तर ऑब्व्हियसली फ्लॅजेल्लाच्या बुडाला किंवा फ्लॅजेल्लाच्या बेसला मायटोकॉन्ड्रिया नंबर काय असेल, जास्त असेल. सो दिस इज रिगार्डिंग पोझिशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. नाउ वी विल सी साइज ऑफ मायटोकॉन्ड्रिया. बघा साइज मायटोकॉन्ड्रियाची, तर साइजनी हा खूप छोटा असा सेल ऑर्गॅनेल आहे कारण सेलच्या आतमध्ये सापडतो. ऑलरेडी सेल छोट्या आहेत आणि त्या छोट्या सेलमध्ये हे पुन्हा त्याच्यापेक्षा छोटे काय आहेत, सेल ऑर्गॅनेल आहेत. तर हा मायटोकॉन्ड्रिया जो आहे ना त्याची जी लेंथ आहे ती लेंथ अँड ॲव्हरेज 1 मायक्रोमीटर ते 4 मायक्रोमीटर एवढी असते. 1 to 4 मायक्रोमीटर इन अ लेंथ. तर त्याची विड्थ किंवा त्याची जी काही डायमीटर आहे दॅट डायमीटर इज 0.222 मायक्रोमीटर एवढी काय आहे त्याची डायमीटर आहे, त्याची विड्थ आहे. सो दिस इज द साइज. ओके, ही काय आहे त्याची अँड ॲव्हरेज साइज ऑफ दॅट मायटोकॉन्ड्रिया. हे मायटोकॉन्ड्रिया त्या युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहेत. आता सोबतच याचं केमिकल कंपोजिशन आपण बघूयात. तर केमिकल कंपोजिशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज म्हणजे कोणते केमिकल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत किंवा हा मायटोकॉन्ड्रिया कशापासून बनलेला आहे. सो मायटोकॉन्ड्रिया इज कंपोज्ड विथ प्रोटीन्स. बघा मेजर अमाऊंटमध्ये त्याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहेत आणि ते प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन आहे 60 to 75%. त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये काय आहेत, प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्सच्या खालोखाल लिपिड आहेत. लिपिड किती आहेत तर 25 ते 35% त्याच्यामध्ये लिपिड्स आहेत. आणि नंतर त्याच्यामध्ये RNA सुद्धा आहेत आणि RNA किती आहेत तर 2 ते 5%, 2 ते 7% त्याच्यामध्ये काय आहेत, RNA आहेत. याच सोबत DNA आहेत आणि नीट लक्ष द्या आता, DNA स्वतःचा आहे आणि त्याच्यासोबत दिस मायटोकॉन्ड्रिया कंटेन्स रायबोझोम्स. आता बघा स्वतःचा DNA आहे. जसं आपण क्लोरोप्लास्टमध्ये बघितलं सर्क्युलर DNA इज प्रेझेंट. दिस सर्क्युलर DNA इज ऑल्सो प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये तोच प्रेझेंट आहे ज्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मिड DNA. आणि हा प्लाझ्मिड DNA याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. कोणामध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये. मग मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये DNA आहे म्हणजेच हा DNA पासून RNA बनवू शकतो आणि RNA आहे मग RNA पासून तो रायबोझोम आहे म्हटल्यास प्रोटीन तयार करू शकतो. मग DNA आहे स्वतःचा RNA बनवू शकतो आणि स्वतःचे प्रोटीन तयार करू शकतो. Hence, this mitochondria is known as semi-autonomous structure. यालाच semi-autonomous cell organelle असं म्हटलं जातं. सेल ऑर्गॅनेल. का बरं, कारण याच्याकडं स्वतःचा DNA आहे ज्याला आपण प्लाझ्मिड DNA म्हणतो. स्वतःचे प्रोटीन तयार करतो आणि त्या प्रोटीनवरनं स्वतःचेच
कामं तो स्वतः करतो किंवा त्या RNA-वरनं स्वतःचे प्रोटीन तो तयार करतो विथ द हेल्प ऑफ रायबोझोम्स. आता हे रायबोझोम जे आहेत ना, हे रायबोझोम 70S टाईपचे आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. रायबोझोम 70S टाईपचे आहेत. DNA सर्क्युलर असतो आणि तो सर्क्युलर DNA RNA तयार करण्यामध्ये मदत करतो. RNA स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करायला त्याला युजफुल ठरतो त्या रायबोझोम्सच्या मदतीनं. आणि म्हणून याच मायटोकॉन्ड्रियाला क्लोरोप्लास्ट सारखंच सेमी ॲटोनॉमस बॉडी किंवा सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गॅनेल असं म्हटलं जातं, कारण हा स्वतःच्या गोष्टी स्वतःच करतो. जसं की रेप्लिकेशन असेल, स्वतःचे काही प्रोटीन तयार करणं असेल. पण ॲटोनॉमस असं नाही म्हटलंय मी, सेमी ॲटोनॉमस. का नाही आहे हा ॲटोनॉमस? कारण बऱ्याचशा गोष्टींसाठी हा सेलच्या न्यूक्लियसवरती डिपेंड असतो आणि सेलचं न्यूक्लियस म्हणजे सेल सांगेल तसं हा काम करतो. म्हणून दिस इज सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गॅनेल. दीज आर द केमिकल कंपोजिशन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन्ड स्ट्रक्चर. मायटोकॉन्ड्रियाला काय आहेत? डबल मेम्ब्रेन आहेत. 2 मेम्ब्रेनचा हा बनलेला आहे आणि हे मेम्ब्रेन बनण्यासाठी लिपिड्स आणि प्रोटीन्स लागतात. म्हणून याच्यामध्ये लिपिड आणि प्रोटीन्सचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. स्टुडंट्स, नाउ विल सी अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. बघा, जो मायटोकॉन्ड्रिया आपल्याला सिलेंड्रिकल स्ट्रक्चर बघायला मिळतो तो मायटोकॉन्ड्रिया बेसिकली हा इंटरनली वेगळ्याच पद्धतीचा असतो, जो मायटोकॉन्ड्रिया आपण इथंच अभ्यासणार आहोत. खरं म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचा जो काही शोध आहे तो एका सायंटिस्टनी लावला आणि त्याला मायटोकॉन्ड्रिया हे नाव दुसऱ्या सायंटिस्टनी दिलं. तर कोलिकर नावाच्या सायंटिस्टनी या मायटोकॉन्ड्रियाला बघितलं सेलच्या मध्ये इन 1880 मध्ये. तर त्याला बेंडा नावाच्या सायंटिस्टनी बेंडा नावाच्या बेंड येतं की नाही आपल्याला, तसं बेंडा नावाच्या सायंटिस्टनी त्याला नाव दिलं, दॅट इज मायटोकॉन्ड्रिया इन 1889 और इन 1887 मध्ये त्याला काय नाव दिलं? मायटोकॉन्ड्रिया, जे आत्ता नाव आहे ते नाव दिलं. ओके, तर मायटो मीन्स थ्रेड अँड कॉन्ड्रिऑन मीन्स ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. तर हे असं त्याचं हिस्ट्री आहे त्याच्या नावाची. आता मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली तो असा दिसतो. सो मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. दिस फर्स्ट मेम्ब्रेन is known as outer membrane. This is outer membrane. बघा, त्याच्या सगळ्यात outermost cover, outermost envelope is called outer membrane and one more membrane is there जे लिपिड आणि प्रोटीननी बनलेलं आहे. ते inner membrane is highly folded structure. inner membrane कसं आहे? folded structure आहे and is known as inner membrane. आता आउटर मेम्ब्रेन आणि इन्नर मेम्ब्रेन जनरली यांची थिकनेस जी आहे ती 65 to 100 एंगस्ट्रॉम युनिट एवढी असते. एवढी यांची काय आहे? थिकनेस आहे. मग या 2 मेम्ब्रेननी हा काय बनलेला आहे? मायटोकॉन्ड्रिया बनलेला आहे. म्हणून आपण त्याला डबल मेम्ब्रेन्ड स्ट्रक्चर किंवा मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल असं म्हणतो, कारण या मेम्ब्रेनच्या आतमध्ये तो काय आहे? प्रेझेंट आहे. सो अलॉंग विथ दिस इंटरनल मेम्ब्रेन, आता बघा, इंटरनल मेम्ब्रेन इज हायली फोल्डेड स्ट्रक्चर. इंटरनल मेम्ब्रेन हा खूप फोल्डेड स्ट्रक्चर आहे अँड दिस फोल्ड्स, दिस फिंगर लाईक प्रोजेक्शन्स इज नोन ॲज क्रिस्टा किंवा क्रिस्टे. त्याला क्रिस्टे असं म्हटलं जातं. मग हे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स का बरं? तर याचा जो काही वर्किंग एरिया आहे किंवा आतला जो काही सरफेस एरिया आहे तो इन्क्रीज करण्यासाठी हा इन्नर मेम्ब्रेन काय आहे? फोल्डेड आहे. आणि जेव्हा तो फोल्ड होतो तेव्हा त्याचं काय होतं? सरफेस एरिया वाढतो. आता जर हा प्लेन असता तर याला कमी सरफेस एरिया मिळाला असता, पण हा फोल्डिंग असल्यामुळं त्याला सरफेस एरिया जास्तीचा मिळतो. कशासाठी? फॉर कन्वर्जन ऑफ
एनर्जी. कोणती एनर्जी? ATP एनर्जी. कशापासनं? शुगरपासनं. तर अशा पद्धतीचा हा काय आहे? मायटोकॉन्ड्रियाचा आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन आहे. सो आउटर मेम्ब्रेन इज मोर परमिएबल दॅन इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन हा जास्त परमिएबल आहे इनर मेम्ब्रेन पेक्षा, आणि इनर मेम्ब्रेन इज लेस परमिएबल दॅन आउटर मेम्ब्रेन. मग इनर मेम्ब्रेन मधलं प्रोटीन कंटेंट जास्त आहे, आउटर मेम्ब्रेनमध्ये प्रोटीन कंटेंट कमी आहे. सो असे हे दोन मेम्ब्रेन आणि या त्याच्या फोल्डिंग्स ज्याला आपण म्हणतो क्रिस्टे. मग क्रिस्टे कशासाठी? तर क्रिस्टे आर फॉर इन्क्रीजिंग द सरफेस एरिया. त्याचा सरफेस एरिया वाढवण्यासाठी या काय आहेत? आतल्या फोल्डिंग्स आहेत, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. आता ऑन द फिंगर लाईक प्रोजेक्शन्स, बघा फिंगर लाईक प्रोजेक्शन्स वरती काही एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत, आणि हे एलिमेंटरी पार्टिकल्स म्हणजेच ऑक्सिसोम्स. यांचं दुसरं नाव काय आहे? ऑक्सिसोम्स. आणि ऑक्सिसोम्सच्या डोक्यावरती ॲक्च्युली या ऑक्सिसोममध्ये खरं ATP तयार होण्याचं काम होतं. ATP कुठं तयार होतात? तर ऑन द सरफेस ऑफ ऑक्सिसोम्स. आता ऑक्सिसोम्स कसे दिसतात? तर ऑक्सिसोम्स आर बटन मशरूम लाईक स्ट्रक्चर्स. आता तुम्ही बटन मशरूम बघितलेत का? येस. तर बटन मशरूम हे, मशरूम म्हणजे आळिंबी, तर त्या बटन मशरूम सारखे हे स्ट्रक्चर आहेत. कशाचे? ऑक्सिसोमचे. आणि मग या बटन लाईक स्ट्रक्चरमध्ये असे हे खूप सारे स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. मग किती स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत? अंदाजे एका मायटोकॉन्ड्रियामध्ये 1 × 10⁴ ते 1 × 10⁵ एवढे ऑक्सिसोम्स प्रेझेंट असतात. ओके, सो दिस इज द नंबर ऑफ ऑक्सिसोम्स. आता हा ऑक्सिसोम्स म्हणजेच एलिमेंटरी पार्टिकल असं त्याला म्हणतो आपण, आणि या एलिमेंटरी पार्टिकल्स किंवा ऑक्सिसोम्समध्ये पुन्हा काय आहे? हा F1 पार्टिकल आणि हा बेस म्हणजे F0 पार्टिकल असंही त्याला म्हटलं जातं. मग या दोघांना कनेक्ट करणारा जो आहे तो आहे स्टाल्क. तर अशा प्रकारचे ऑक्सिसोम्स या क्रिस्टेवरती प्रेझेंट असतात, जिथं ॲक्च्युअल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होतं, आणि हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होताना ATP एनर्जी जनरेट होते. हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा. म्हणजेच हा जो ऑक्सिसोम आहे तो त्या फॉस्फोरायलेशनसाठी मदत करतो, म्हणजे ATP तयार करण्यासाठी मदत करतो. इट वर्क्स ॲज अ ATPase. हा ATPase म्हणून काम करतो, किंवा याच्याच डोक्यावरती ATP तयार होतं, एवढं लक्षात ठेवा. कधी? जेव्हा इलेक्ट्रॉन्स या अक्रॉस द मेम्ब्रेन मूव्ह होतात त्यावेळेला. ओके, किंवा इलेक्ट्रॉन याच्या सरफेसवरनं मूव्ह होतात त्यावेळेला. तर हा काय आहे? मशरूम लाईक बटन लाईक स्ट्रक्चर, ऑक्सिसोम. त्याच्यामध्ये F1 पार्टिकल अँड F0 पार्टिकल. हा बेस आहे, बेसला F0 पार्टिकल असं म्हणतात. तर या मशरूम लाईक बटन लाईक स्ट्रक्चरला F1 पार्टिकल म्हणतात. दोघांच्या मध्ये हा स्टाल्क आहे, त्यामुळे कनेक्टर आहे. सो अशा पद्धतीचा हा काय आहे? मायटोकॉन्ड्रिया आहे. आता याच मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचा DNA आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं. अँड दिस DNA इज नोन ॲज प्लाझ्मिड DNA. त्याच DNAला आपण काय म्हणतो? प्लाझ्मिड DNA असं म्हणतो, जो सर्क्युलर आहे. मग स्वतःचा DNA आहे, तसंच स्वतःचे काय आहेत? रायबोझोम्स सुद्धा आहेत. सो रायबोझोम्स म्हणजेच कोण? प्रोटीन फॅक्टरीज. मग हे रायबोझोम्स स्पेशल टाईपचे आहेत, ज्याला आपण म्हणतो 70S. आता आतमध्ये एक फ्लुइड आहे. दॅट फ्लुइड ऑर दॅट एन्व्हायरमेंट, जे आतलं एन्व्हायरमेंट आहे ते कशाने भरलेलं आहे? दिस फ्लुइड इज नोन ॲज मॅट्रिक्स. तर त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो? मॅट्रिक्स असं म्हणतो, जसं आपण क्लोरोप्लास्टमध्ये म्हटलं होतं. तर हा अशा पद्धतीचा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, स्वतःचा DNA, स्वतःचे रायबोझोम्स आणि मग स्वतःचे RNA सुद्धा असलेले काय आहेत? सेल ऑर्गॅनेल्स आहेत, ज्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. आणि या मायटोकॉन्ड्रियामध्ये पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजेच एनर्जी तयार करण्याचं काम होतं, ज्या एनर्जीला आपण काय म्हणतो? ATP एनर्जी असं म्हणतो, करन्सी ऑफ अ सेल असं म्हणतो.
आणि हे आहेत त्यातले खरे ज्यांच्या सरफेसवरती काय होतं, ही रिॲक्शन होते. खरं या सायकलला क्रेब सायकल असेही म्हणतात. क्रेब सायकल असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये एनर्जी फॉर्म होते. रेस्पिरेशन मधला हा महत्त्वाचा घटक आहे. रेस्पिरेशन मध्ये मायटोकॉन्ड्रियावरती सगळं काय होतं, तो रेस्पिरेशन फिरत असतं. तर अशा पद्धतीचा एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा एरोबिक ऑर्गॅनिझम्समध्ये अशा पद्धतीचं अल्ट्रा स्ट्रक्चर हे कशाचं आहे, मायटोकॉन्ड्रियाचं आहे. नाव वी विल सी फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. बघा खूप सोपं आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आतमध्ये खूप सारे एन्झाईम्स आहेत, स्वतःचा DNA आहे, स्वतःचे रायबोझोम्स आहेत, मग स्वतःचे प्रोटीन हा तयार करू शकतो. म्हणजेच हाच मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणून ओळखला जातो, कारण हा एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ज्या फॉर्ममध्ये एनर्जी गरजेची असते सेलला, त्या फॉर्ममध्ये, ATPच्या फॉर्ममध्ये. म्हणून दिस इज नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. मायटोकॉन्ड्रिया इज नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. मग हा एनर्जी काही प्रमाणात स्टोअर करतो आणि उरलेली एनर्जी काय करतो, बाहेर सेलमध्ये रिलीज करतो, ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वापरली जाते. जसं की सेल्युलर ॲक्टिव्हिटीज असतील आणि त्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये फॉर एक्झाम्पल प्रोटीन सिंथेसिस असेल, सेल डिव्हिजन असेल, सेल मल्टिप्लिकेशन असेल, आहे की नाही, किंवा सेल रिपेअर असेल, त्या सगळ्यांसाठी हीच एनर्जी मायटोकॉन्ड्रियामधली वापरली जाते. फर्स्ट फंक्शन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. आता याच मायटोकॉन्ड्रियामध्ये काही फॅटी ॲसिड सिंथेसिससाठी लागणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजेच फॅटी ॲसिड सिंथेसिस सुद्धा मायटोकॉन्ड्रियाच्या संलग्न आहे. सो फॅटी ॲसिड सिंथेसिस, लॉंग चेन फॅटी ॲसिड सिंथेसिससाठी लागणारे एन्झाईम्स या मायटोकॉन्ड्रियाकडे असतात. हेन्स दॅट सिंथेसिस ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड इज टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया इटसेल्फ. सो हे काय झाले, फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सोबतच हा मायटोकॉन्ड्रिया महत्त्वाची गोष्ट आहे. मायटोकॉन्ड्रिया जनरली आपल्यामध्ये मॅटर्नल ओरिजिनचा असतो. आपल्याकडे येणारा मायटोकॉन्ड्रिया हा आईच्या एगमधनं आलेला असतो, मॅटर्नल साईडचा असतो, पॅटर्नल साईडचा नसतो. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. दिस आर द functions of mitochondria and this is the structure or ultra structure of mitochondria. Thank you.